नाशिकमध्ये भाजप पक्षप्रवेशावरून रणकंदन, इतर पक्षातील कार्यकर्त्यांना भाजपमध्ये घेण्यास विरोध, नाराज कार्यकर्त्यांनी गिरीश महाजनांना अडवलं. कार्यकर्त्यांच्या नाराजीनंतर ही पार पडला पक्षप्रवेश. शिवसेना उभाटा नेते विनायक पांडेंच्या पक्षप्रवेशावरून भाजपात महाभारत. भाजप आमदार देवयानी फरांदेंचा पक्षप्रवेशाला विरोध. ठाकरे बंधूंची युती जाहीर, मात्र मोजक्या जागांचा पेचकान. तोडगा न निघालेल्या जागांबाबत अद्यापही चर्चा सुरू. नवी मुंबई भाजप शिवसेनेच्या समितीची बैठक. बंदा मात्र शिवसेनेच्या नेत्यांसोबत बसल्यानं चर्चेला उधाण. तर भाजपचे निवडणूक प्रमुख माजी खासदार संजीव नाईकांची बैठकीला दांडी. प्रशांत जगतापांच्या काँग्रेस प्रवेशाच्या मुद्द्यावरून पुणे काँग्रेस पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर. जगतापांनी प्रवेश केल्यास काँग्रेस नगरसेवक भाजपच्या वाटेवर जाण्याची शक्यता. देवेंद्र फडणवीसांनी मराठी माणसासाठी काय केलं? तर बाळासाहेब ठाकरे होते म्हणून तुम्ही मुख्यमंत्री आहात. संजय राऊतांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर जोरदार टीका. भाजप त्यांची मुलं पळवणार असल्यानं एकनाथ शिंदेंनीही त्यांची मुलं सांभाळावीत. संजय राऊतांची एकनाथ शिंदेंवर घणाघाती टीका. नांदेड जवळच्या मुदखेड मधील जवळा गावातल्या एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू. 2 मुलांची रेल्वेखाली आत्महत्या, तर आई वडिलांनी गळफास घेऊन केली आत्महत्या. माओवाद्यांच्या केंद्रीय समितीचा सदस्य नेता गणेश उईके उर्फ चमरू गणेशरावांना चकमकीत ठार. गेल्या 40 वर्षांपासून चमरू होता सक्रिय भूमिकेत. गणेशांना चमरूवर होतं 5 कोटींचं बक्षीस. छत्तीसगडच्या सीमेलगत सुरक्षा दलाची मोठी कारवाई. ओडिसाच्या कंदमाल जंगलात 5 माओवादी ठार. टास्क फोर्सने केलेल्या कारवाईत माओवाद्यांना कंठस्नान. धार्मिक, आध्यात्मिक सगळे पैलू या शहरामध्ये आहेत. आणि आता तर कुंभमेळा आपल्या समोर या ठिकाणी आहे. आणि हा कुंभमेळा आपल्याला अतिशय सूक्ष्म त्याचं निरीक्षण करून अतिशय चांगल्या पद्धतीने हा पार पाडायचा आहे. सुंदर कुंभ करायचा आहे, सुरक्षित कुंभ आपल्याला करायचा आहे, स्वच्छ कुंभ आपल्याला करायचा आहे. आणि आम्ही सगळेजण जर एकत्रित झालो तर मला वाटतं की गेल्या वेळी सुद्धा खूप कौतुक आपल्या कुंभाचं झालं होतं, जगभर झालं होतं. आम्हाला 5 दिवस बोस्टनला त्या ठिकाणी कसा कुंभ केला, क्राऊड मॅनेजमेंट कसं केलं, त्यासाठी आम्हाला त्या ठिकाणी बोलवलं होतं मोठ्या युनिव्हर्सिटीमध्ये. आणि यावेळेला सुद्धा त्यापेक्षा अधिक चांगला, कारण गर्दी 4 पट अधिक राहणार आहे, तो कुंभमेळा आम्हाला करायचा आहे. त्यासाठी आपण जर सगळे एकत्र झालो, सगळे पक्ष सगळ्यांनी एकत्र येऊन काम केलं तर मला वाटतं हे निश्चित यश आपल्याला त्यामध्ये मिळणार आहे. आणि म्हणून मला आज आनंद होतोय की आपण सर्वांनी पक्षामध्ये ठिकाणी प्रवेश केलेला आहे. जुन्या कार्यकर्त्यांना मी सांगणार, तुम्ही काळजी करू नका, तुम्ही अजिबात काळजी करू नका. तुमची सुद्धा काळजी आम्हाला आहे. कोणी असं समजण्याचं कारण नाही की माझ्यावर अन्याय होणार आहे, याच्यावर अन्याय होणार आहे. कालांतराने तुम्ही बघाल, काही दिवसांनाच तुम्ही बघाल की कोणाकोणाला न्याय मिळाला. ते इतके वर्ष काम करतायत, आम्ही पण जुने आहोत. आम्हाला 40-45 वर्ष झाले. मला 35 वर्ष मी निवडून येतोय विधानसभेमध्ये. नगराध्यक्ष होतो आधी 5 वर्ष. मी कॉलेज सोडल्यापासून 22-23 वर्ष निवडून येतोय. मला माहिती आहे कार्यकर्ते कसे काम करतात, किती खस्त्या खाव्या लागतात, कसा आम्हाला समोरच्या लोकांशी लढा द्यावा लागला. आता आम्ही सत्तेत आलेलो आहोत, पण पूर्वी विरोधात होतो. किती वेळा जेलमध्ये जावं लागलं, केसेस झालेल्या आहेत, याची आम्हाला सगळ्यांना जाणीव आहे. देवेंद्रजींना आहे, पक्षाला आहे, सगळ्यांनाच आहे, रवींद्रजींना आहे, बावनकुळेंना आहे, सगळ्यांनाच आहे. आणि म्हणून तुम्ही पुन्हा मी सांगेन की आपण काळजी करू नका. थोडाफार राग तुमच्या मनामध्ये आहे, साहजिक आहे, असणार आहे, असायलाही पाहिजे. पण तो राग सुद्धा लवकर निवळला जाईल. तुमच्यावर कुठेही अन्याय होणार नाही याची ग्वाही मी पुन्हा तुम्हाला या ठिकाणी, कुणावर अन्याय होणार नाही. आणि म्हणून या ठिकाणी आपण सर्वांनी जुने नवे एकत्रित येऊन, आता आपण बघितलं असेल मागच्या वेळेला सुनील भाऊ परत आपल्याकडे आले, बडगुजर साहेब तर किती वर्षापासून आपल्या विरोधात होते, ते सुद्धा आपल्याकडे या ठिकाणी आले. आपण सगळे एकत्रितपणे काम करतो. कुणालाही असं वाटत नाही की मी जुना आहे का, हा नवा आहे का, हा नवा आहे का, मी जुना आहे. आपण सगळे एकत्रित मिळून, हा आपला पक्ष नसून हा आपला परिवार आहे. या परिवारामध्ये आपण परिवार म्हणूनच या ठिकाणी राहायचं आहे आणि काम करायचं आहे. पुन्हा पक्ष कसा वाढेल, नाशिकमध्ये आपण आपले अधिकाधिक नगरसेवक कसे निवडून आणू, या नाशिक शहरासाठी चांगल्यात चांगलं काम आपण या ठिकाणी कसं करू, हा कुंभ आपण चांगला कसा करू, यासाठी आपल्याला सर्वांना प्रयत्न करायचे आहेत. त्यासाठी पुन्हा मी आलेल्या या सर्व नेत्यांचं
जे विरोधी वेगवेगळ्या पक्षामध्ये होते त्यांचं सगळ्यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो. आपण या ठिकाणी आलात पक्षांमध्ये आमच्या, त्याबद्दल सर्व मी आपले आभारही व्यक्त करतो. आणि आता मला खात्री झालेली आहे की नाशिक शहरामध्ये आता आम्हाला फार काळजी करण्याची गरज नाही. फार काळजी करण्याची म्हणजे तुम्ही झोपून राहा असं नाही, आपल्याला प्रचार करावा लागेल. त्याचं तुम्ही म्हणाल भाऊनी सांगितलं आता काळजी करण्याची गरज नाही, पण आता आपल्याला अधिकाधिक आपल्याला या राज्यामध्ये रेकॉर्ड करायचं आहे. राज्यामध्ये आपल्याला नाशिकमध्ये रेकॉर्ड करायचं आहे की सर्वात जास्त नगरसेवक या ठिकाणी महायुतीचे युती असेल तर आता युतीचे प्रयत्न आपले आहेत, आपण ते करतो, पण या ठिकाणी सर्वात जास्त म्हणजे 85%च्या वर 80%च्या वर निकाल आपल्याला या नाशिक महापालिकेमध्ये आपल्याला द्यायचा आहे. एवढंच आव्हान आपल्याला प्रसंगी मी पुन्हा या ठिकाणी करतो. आलेल्या सर्व या ठिकाणी जे नेते आहेत त्यांचं सर्वांचं पक्षामध्ये या ठिकाणी स्वागत करतो. आजपासून आपण आपल्या पक्षामध्ये आलेला आहात, आपण सर्व मिळून या ठिकाणी जुने नवे मिळून पुन्हा या ठिकाणी आजपासून कामाला लागूया. निवडणुकीला सुरुवात झालेली आहे, अर्ज भरायला सुरुवात झालेली, वेळ खूप कमी आहे आणि आपण सर्वांनी एकत्रितपणे काम करून या ठिकाणी नाशिक शहराचं नाव या पूर्ण महाराष्ट्रामध्ये इतके नगरसेवक कधी कुणाचे आले नसतील पक्षाचे तेवढे आपल्याला आणून द्यायचे आहेत. त्यासाठी आपण सर्वांनी तयारीला लागावं एवढंच आव्हान मी आपल्याला या प्रसंगी करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर स्थानिक भाजप कार्यकर्त्यांचा विरोध डावलून भाजपमध्ये पक्षप्रवेश देण्यात आलेला आहे. स्थानिक भाजपचे कार्यकर्ते जे सकाळपासून या सगळ्या पक्षप्रवेशाला विरोध करत होते, त्या संदर्भात आंदोलन करत होते, त्या सगळ्यांचा विरोध डावलून जे चित्र आपण स्क्रीनवर बघतोय हे नाशिकमधून समोर येत आहे. नाशिकच्या भाजपमध्ये 2 माजी महापौरांना त्याचबरोबर विरोधी पक्षातल्या नेत्यांना भाजपमध्ये प्रवेश देण्यात आलेला आहे. पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे पक्षप्रवेश होत आहेत. भाजपमधलं इन्कमिंग आपल्याला दिसून येत आहे, पण त्याच भाजपमध्ये अंतर्गत गटात मोठ्या प्रमाणात नाराजी दिसून येते. जे स्थानिक कार्यकर्ते आहेत, जे भाजपचे जुने कार्यकर्ते आहेत, जे भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते आहेत, ते सगळे कार्यकर्ते नाराज झाल्याचं चित्र सकाळपासून आपण बघतोय आणि त्याच नाराजीमध्ये त्यांचा विरोध डावलून हे पक्षप्रवेश नाशिकमध्ये पार पडलेले आहेत. याचा कितपत परिणाम आता पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपला पडेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पण जे कार्यकर्ते भाजपचे जुने आहेत त्यांना या सगळ्या पक्षप्रवेशाला त्यांचा विरोध होता. त्याचबरोबर ज्या आमदार आहेत भाजपच्या देवयानी फरांदे यांनी सुद्धा सोशल मीडियाच्या माध्यमातून या सगळ्या पक्षप्रवेशाला विरोध दर्शवलेला होता. त्यांनी आपली नाराजी ही स्पष्टपणे बोलून दाखवलेली होती. निवडणूक प्रमुख त्यांना बनवण्यात आलेला असताना देखील त्यांची परवानगी या पक्षप्रवेशाला घेण्यात आली नाही असं देखील त्यांच्याकडून सांगण्यात आलं. त्यांची परवानगी न घेता हे पक्षप्रवेश पार पडलेले आहेत. त्यामुळे आता मोठ्या प्रमाणात भाजपच्या अंतर्गत गटामध्ये नाराजी असल्याचं चित्र दिसून येत आहे. पक्षप्रवेशाचे काही दृश्य आपण बघतोय. मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये नाशिकमध्ये हे सगळे पक्षप्रवेश पार पडलेले आहेत. पालिका निवडणुकीसाठी खरं तर काल जी काही युती झाली मनसे आणि शिवसेना उभाटा पक्षाची, त्या युतीच्या आनंदामध्ये नाशिकचे माजी महापौर विनायक पांडे आणि माजी महापौर यतीन वाघ हे दोघे देखील त्या आनंद उत्सवामध्ये सहभागी होते आणि तेच दोघे आज भाजपमध्ये त्यांचा पक्षप्रवेश झालेला आहे. या